प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवला नगरपालिकेची निष्क्रियता आणि भोंगळ कारभाराचा फटका पोलिसांना देखील सहन करावा लागल्याने पोलिसांना शहरातील जहागीरदार कॉलनीतील गटारीच्या चेंबरमध्ये अडकलेली पोलीस व्हॅन ढकलण्याची वेळ ओढावली आहे. तर नांदगाव रस्त्यावर रुग्ण घेऊन जाणारी रुग्णवाहिका थेट खड्ड्यात अडकल्याने नागरिकांच्या मदतीने बाहेर काढावी लागली. विशेष म्हणजे हा प्रकार मुख्याधिकारी आणि इतर विभागाचे कर्मचारी यांच्या डोळ्यादेखत घडलेला असताना संबंधित प्रकाराची दखल घेतली गेली नाही. यावरून हे अधिकारी किती सजग आहेत याची प्रचिती येते. एकीकडे मंत्री छगन भुजबळ आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या माध्यमातून शहरात शेकडो कोटींची कामे झाली आहेत, तर अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. निधीचा योग्य विनियोग आणि कामाचा दर्जा राखण्यासाठी कामाची पाहणी करणे आणि तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन करणे ही पालिका अधिकाऱ्यांची नैतिक जबाबदारी असताना मात्र याबाबत नेहमी उदासीनता दिसून येते. सत्तेत असणाऱ्या दोन्ही लोकप्रतिनिधींनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून शहर विकासासाठी भरगच्च निधी उपलब्ध करून देत असले तरी अनेक वेळा शहरातील नागरी समस्यांबाबत जनतेला मंत्री महोदयांना निवेदन द्यावे लागते. ही बाब पालिकेच्या दृष्टीने लाजिरवाणी आहे. शहरातील रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, तुंबलेल्या गटारी, घाणीचे साम्राज्य, दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी यासारख्या नागरी सुविधा पुरवण्यात देखील पालिका अधिकारी अपयशी ठरत आहेत. नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी महाशय नेहमी नॉट रिचेबल राहत असल्याने नागरिकांनी समस्या मांडायच्या कोणाकडे याचं उत्तर अजूनही शहरवासियांना मिळत नाहीये. आणि कार्यालयात राहत असलेले तर खुर्च्या सोडायला तयार नसल्याने शहरातील समस्या कळणार तरी कशा. काल देखील रुग्ण घेऊन जाणारी रुग्णवाहिका खड्ड्यात अडकल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही अधिकारी फारसे गंभीर नसल्याचे जाणवते. खड्ड्यात पडून एखादा नागरिक मेला तरी चालेल, मात्र माझा अहंकार मी सोडणार नाही. कदाचित असा पण या महाशयांनी केलेला असावा. रस्त्यांची झालेली दुर्दशा, नवीन कामे करताना फुटलेल्या पाईपलाईनची व्यवस्थित दुरुस्ती होत नसल्याने होणारा गढूळ पाणी पुरवठा होतो. काही मुख्य रस्त्यावरील क्रॉस पाईप फुटल्याने सातत्याने लहान मोठे अपघात घडतात. बऱ्याच भागात भुयारी गटारावरील ढापे फुटल्याने कामाचा दर्जा अधोरेखित करतात. शहरात समस्यांनी कळस गाठलेला असताना विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि समस्याग्रस्त जनता गप्प का? या चुप्पीमागे काही गुपचूप राजकारण तर नाही ना, असे म्हणायला निश्चितच वाव मिळतो. न्यूज लोकतंत्र 18 साठी अय्यूब शाह, येवला.